भानगडीचे विषय बंद करा ना. नाही, पण त्यांनी टीका केली आहे की 50% जो मराठा समाज आहे 10% आता मानताय. एक लक्षात ठेवा, हेच हाके पहिले देवेंद्रजींचा उदो उदो करत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बॅलन्स भूमिका ठेवावी लागते. ते कुठल्या एका समाजाचे नसतात, सर्व समाजांसाठी काम करावं लागतं आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी घेतलेला सरकारनं निर्णय आहे. त्याच्यामुळं कोण काय बोलतं यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. भाऊ, दसरा मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि काहीतरी मोठी बातमी मिळेल असं सचिन अय्यर म्हटलेत. त्यामुळं आम्हाला नक्कीच दिशा मिळणार आहे असं आपण बघू काय बातमी मिळते. राजकारणामध्ये नेते एकत्र येत असतात, पक्ष एकत्र येतात, त्या मोठीत काय विशेष घटना आता मीडियालाच एवढा अप्रूप आहे. पाहू आपण काय होतं ते. मुंबई आणि ठाण्यामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्याचे फोटो लागलेत आणि बॅनरवर फक्त देवाभाऊ तसा उल्लेख झालेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी नाही, देवाभाऊ हे त्यांना नाव महाराष्ट्रातील जनतेनं दिलेलं आहे आणि मराठा समाजाचा एक मोठा विषय मार्गी लावल्यामुळे आज छत्रपतींप्रती, कारण शेवटी हा निर्णय छत्रपतींच्यासाठी आहे, मराठा समाजासाठी आहे आणि त्याच्यामुळे कृतज्ञतेची भावना म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचं फुलं वाहताना अभिवादन करतानाची नक्कीच काही छायाचित्र त्या ठिकाणी लागलेत. मराठा समाजाच्या भावना त्या निमित्तानं प्रकट होताना दिसत आहेत. मराठा आरक्षणाला कुठेच धक्का लागणार नाहीये. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच ते नोंदी प्रमाणपत्र मिळेल असं मुख्यमंत्र्यांचं थोड्या वेळा आपण अनेकदा सांगितलेलं आहे. याच्याशी सगळे पक्ष सहमत आहेत. शरद पवार साहेबांचं तेच म्हणणं आहे, उद्धव ठाकरे साहेबांचं तेच म्हणणं आहे आणि काँग्रेसचंही तेच म्हणणं आहे की कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता करायचं आहे ते करा. त्याचमुळे मुख्यमंत्री त्याचबरोबर एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि कुठल्याही समाजावर त्याच्या ताटातलं काढलं जाणार नाही. नवीन ताट निर्माण सरकार केलेलं आहे. जरांगे पाटलांना सोशल मीडियावरती मुस्लिम पाठिंबा वाढतोय, तेव्हा कुठेतरी जरांगेवर टीका होते. मराठा आंदोलन मुस्लिम आरक्षणाकडे झुकतंय का? बघू आता, एवढी घाईनं प्रतिक्रिया करणं, व्यक्त होणं बरं नाही आहे. पाहूया पुढं काय काय होतं. DCM कडनं एका IPS अधिकाऱ्याला, महिला अधिकाऱ्याला म्हणजे काय गप्प बसण्यासाठी सांगितलं जातं. यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. कसं बघता या विषयाकडे? चर्चा तर होत राहतात. या संदर्भात अजितदादा यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. महिलेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे. आता त्याचं पुन्हा अशा प्रकारचं चर्चा करत राहणं मला वाटतं योग्य नाही आहे. त्याच्यामागे महिलेचा अपमान करणं ही भूमिका नव्हती, तथापि झालेलं चुकीचंच आहे. जिल्ह्यामध्ये सहकार कमी आहे. तुम्ही अनेक वेळा प्रयत्नावर सहकार वाढत नाही. आता वेगळे काय प्रयत्न होणार आहेत तर सहकार रायगड जिल्ह्यामध्ये वाढण्याकरता? मला अपेक्षित प्रश्न शेवटी आला तुमचा, कारण तुम्हाला इंटरेस्ट राजकारणात जास्त असतो. परंतु एखाद्या समाजाचं किंवा एखाद्या विभागाचं भलं करणारा एखादा विषय असेल तर दुर्दैवानं त्यामध्ये रस नसतो. आता मी चिपळूणला नागरी पतसंस्थेचा मोठा कार्यक्रम करून आलो, त्याचबरोबर आता इथे कार्यक्रम करतोय. याचा मुख्य उद्देश असा आहे की या संस्थांच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्याला मदत व्हावी. जो नोकरी करण्यासाठी चाकरमानी आमचा पुणे मुंबई शहरात जातो, तो न जाता तो नोकऱ्या देणारा व्हावा, यासाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील. सुदैवानं राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री या मातीतलेच आमचे सुपुत्र भरत शेठ आहेत आणि त्याच्यामुळे फलोत्पादनावर प्रक्रिया करणारा कारखाना असावा हे जे माझं स्वप्न आहे. आता जर भरत शेठच्या कालावधीत झालं नाही तर भविष्यात कधीच त्या ठिकाणी होईल असं मला वाटत नाही. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था आम्ही त्या विषयासाठी करू. भरत शेठने आम्हाला आश्वस्त केलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांची आणि बँकिंग सेक्टरची एक बैठक लावू आणि निश्चितच त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोकणाला 2-4 चांगले प्रकल्प दोघं आम्ही पाठीशी लागून त्या ठिकाणी आणू हा विश्वास व्यक्त करू. भविष्याविषयी एक प्रक्रिया केंद्रावर तुम्ही आता घोषणा केली, नक्की काय विषय असणार आहे? नाही, आज आपल्याकडे बघा मोठ्या प्रमाणावर मासेमारी होती, परंतु त्यांना चांगले शीतगृह नाहीत, चांगल्या बोटी नाहीत. आज एक्सपोर्ट दलाल येऊन त्या ठिकाणी मासे खरेदी करतात आणि अत्यल्प असा भाव आपल्या इथे मासेमारी मच्छीमारांना मिळतो. मग त्याच्यासाठी जर चांगल्या व्यवस्था उभ्या केल्या, त्या मासेमारीवर प्रक्रिया करणारी केंद्र उभी केली तर मला वाटतं जास्तीचा पैसा मच्छीमारांना मिळेल. त्याही दृष्टीनं आमचे नितेश राणे, आज आमचं सुदैव असं आहे की दोन्ही कोकणाची खाती हे कोकणाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत.
नितेश राणेचं मत्स्य व्यवसाय खातं हे कोणाला छोटं वाटत असेल, कोकणसाठी मोठं आहे. फलोत्पादनचं भरत शेठचं खातं कोणाला छोटं वाटत असेल, आमच्या कोकणवासियाच्या फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज मोठं आहे. आणि मला वाटते दोन्ही खात्यांकडून जे काही करता येण्यासारखं आहे ते आम्ही करू आणि त्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथरावचे आशीर्वाद देतील. रायगडचं पालकमंत्री पद आहे ते पेंडिंग आहे, काय नक्की भविष्य काय भरत शेठ सोबत आहेत? तुम्ही जेवढे बोलाल तेवढं ते लांबत जातं. तुम्ही तो विषय बंद करा. त्या ठिकाणी जो चांगलं काम करतो त्याच्या नशिबात चांगलं मिळत असतं. नक्की प्रॉब्लेम काय आहे पालकमंत्री पदात? मुख्यमंत्री कुठे भेटले तुम्हाला तर मुख्यमंत्र्यांना विचारा. तो माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे. पालकमंत्रीचा विषय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित बसून घेत असतात. त्याच्यामुळे चुकीच्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.